आदरणीय कुलकर सरांनी आपल्या पूर्ण अनुभवातून वंचित बहुजन आघाडीची आणि इथे असलेल्या प्रस्थापित राजकारण्यांची असलेली लढाई यातून आपल्याला एक संदेश दिलाय। नक्कीच महाराष्ट्रातल्या राजकीय भूमिकांच्या अनुषंगाने हा आपल्या सर्वांसाठी या संविधानिक लढ्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे। यानंतर ज्या धर्माच्या माध्यमातून सध्या सूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकशाहीचा मूळ पाया उभा केला आणि 395 कलमी संविधानाची रचना केली, त्या भारतीय बौद्ध महासभेचे आणि ज्या स्वतः सैनिक दलाच्या माध्यमातून नेहमीच इथल्या सामाजिक संघर्षाच्या वेळी समाजाच्या सुरक्षिततेची हमी घेतली जाते, असे आदरणीय SD भंडारे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त करावे। तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचे महामानव छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, माता जिजाई, माता रमाई, सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आज पूर्ण भारतभर संविधानाचा अमृत महोत्सव जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 साली संविधान सभेमध्ये सादर केला आणि तो 26 नोव्हेंबर 1949 साली मंजूर झाला। त्या प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही 4 सूत्री बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे। एक था भीम दुनिया के खिलाफ थी, एक था भीम दुनिया के खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने वाली गद्दारी थी। एक था भीम दुनिया के खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने वाली गद्दारी थी। लेकिन भीम किसी को डरा नहीं, क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी धारदार कलम थी। ज्या विद्वत्तेच्या जोरावर तुम्हा आम्हाला सर्वांना स्वाभिमानाचे दिले दिले ते भारतीय संविधान आणि त्या भारतीय संविधानाचे जनक आणि जननी बाप आणि आई ते बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यांचे खरे वारसदार नुसते विचाराचे वारसदार नाही तर वंशज आणि विचार या दोन्हीचे वारसदार असलेले सरदार बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा वंदन। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर ज्यांनी अशी संभावना केली की अस्पृश्याला लिहिले कितीतरी चांगलं लिहिलं असलं तर ते आम्हाला मान्य नाही। संविधान गोधडी आहे, संविधानामध्ये काही चटुकार नाही, काही प्रॅक्टिकल नाही आणि संविधानाचा जो तिरंगा आहे तो तिरंगा आम्हाला मान्य करत 3 कलर आम्हाला अशुभ आहे। 2000 सालापर्यंत त्यांच्या या विचाराच्या लोकांना संविधानाचा तिरंगा फडकत नव्हता। 2001 नंतर केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे तो फडकायला लागला। तिकडे सारखा उभा राहा, तिकडे हे सगळे संविधान नाही ना जागा नाही। 1984 साली 2 प्रतिनिधी निवडून आलेले मंडळी आता 240 झाले आणि केंद्रातून राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेत आले आणि पुन्हा आम्हाला जे समतेच्या संविधानाला मिळालेलं आहे ते काढून घेण्याचे काम अवश्य मुक्त भारत संविधानाच्या वेगवेगळ्या नोकरीच्या शिक्षणातल्या सगळ्या कोणत्या सगळं भाग काढून तुम्हाला आम्हाला भारताच्या संविधानाच्या बाबतीत काय करून घेऊ शकत नाही आणि त्याचाच भाग म्हणून संविधान समर्थक तुम्ही सगळेजण जमा झालेले आहात। त्यामुळं संविधान विरोधकाला येणाऱ्या मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असतील, लोकसभेच्या असतील, ग्रामपंचायती असतील, महापालिकेचे असतील, नगरपालिका असतील, त्या निवडणुकीमध्ये संविधान समर्थकाला निवडून द्यायला पाहिजे। ते म्हणजे कोणाला? बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन
संविधानात काही खरं नाही. आणि हे काम भारतीय बौद्ध महासभा, समता सेनेकर आणि वंचित बहुजन आघाडी हातात हात घालून संपूर्ण भारतभर, संपूर्ण देशभर, संपूर्ण महाराष्ट्रभर काम करेल अशा प्रकारची प्रक्रिया आणि यावेळी सुरू केलेली आहे. मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या निवडणुकांनी हे दोन्ही मतदारसंघ आम्ही फिरलेले आहेत. त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये संविधान समर्थकाला निवडून द्यायला पाहिजे, वंचित बहुजनांकडे निवडून द्यायला पाहिजे. संविधान विरोधाला आपल्याला कदापि सत्तेत येऊन देणार नाही अशा प्रकारची काळजी घ्यावी. आज संविधानाचा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ही आपण सर्वांनी शपथ घ्यावी आणि आपण कामाला लागावं अशी आपल्याला विनंती करतो आणि रजा घेतो. जय भीम, जय